बुलढाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर आणि निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केलेल्या वनसंपदेत वसलेलं हनवतखेड हे गाव. या गावातील अनेक समस्या आजही सुटत नसल्याचं दिसतंय. स्वातंत्र्याच्या 75 नंतरही पाण्याच्या एका घोटासाठी ग्रामस्थांना मोठा संघर्ष करावा लागतोय. भीषण टंचाईमुळे रखरखत्या उन्हात अनेक महिला 300 फूट उंच दरीत पायपीट करत असताना पाहायला मिळत आहेत. रोजची जीवघेणी ही कसरत हनवतखेडचे ग्रामस्थ करतायत. आजवर कायमस्वरूपी नळ योजना राबवली नसल्याची माहिती इथल्या ग्रामस्थांनी दिली आहे. सुमारे 500 लोकवस्ती असलेल्या या गावाला आजपर्यंत शुद्ध नळाचे पाणी देखील मिळालेले नाही. पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या गावकऱ्यांच्या मदतीसाठी काही वर्षांपूर्वी बुलढाणा शहरातील संवेदनशील व्यक्तींनी पुढाकार घेतला होता. त्यामध्येच डॉक्टर गणेश गायकवाड यांनी या गावामध्ये जलकुंभ उभारण्यासाठी मदत केली होती. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळेच हा जलकुंभ अजूनही तहानलेला आहे. सावळा, सुंदरखेड, हनवतखेड गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या या गावाला वर्षभर टँकरवरच अवलंबून राहावं लागत असल्याचं विदारक चित्र आहे. अनेकदा तर तब्बल 8 किलोमीटर दूर बुलढाणा शहरात पाण्यासाठी धाव घ्यावी लागते. जंगलाच्या काठावर वसलेल्या या गावाकडे जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नेहमीच झाला आहे. त्यामुळे या गावाला हनवतखेड म्हणायचं की दुष्काळखेड हाच प्रश्न उपस्थित होतो.